बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मान, जन धन तन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथमन मन, पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना. लेके आओ सारा परिवार, हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार, हमारे हरि कीर्तन को, चले आओ पवन कुमार, हमारे हरि कीर्तन को. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. करण्यातला आवाज कमी करा जरा भुंग्याचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली, साधकाची मायबाप अनाथाची माय, विश्व माऊली ज्ञानोबबाराय, आधी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबबाराय, सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं गेल्या 32 वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 33व्या वर्षामध्ये याचं पदार्पण आहे. अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन समस्त गावकरी मंडळी, एक आदर्श गाव म्हणून संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या गावाची चर्चा आहे, आवरगावकर सगळी तुम्ही मंडळी, तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. करण्यातला आवाज अजून थोडा कमी करता आला तर बघा. तुम्हाला धारूर तालुका आहे का? बरोबर. अत्यंत सुंदर आणि अत्यंत गोड असं गाव, धारूर तालुक्यातील अत्यंत 4 किलोमीटर अंतरावरच वसलेलं हे सुंदर गाव. या गावच्या सरपंचासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सरपंच आहेत का इथं? सरपंच साहेब थोडा आवाज कमीच करा माझा. खरं सांगतो तुम्हाला, माझ्याकडे व्हिडिओ आहेत. आता मी पोपटराव पाटलांच्या गावाला गेलो होतो, अहिल्यानगरच्या पुढचं गाव. ते गाव पाहिल्याच्या नंतर मला प्रचंड आनंद झाला होता. पण त्या गावाच्या नंतर आज जर कोणत्या गावामध्ये आल्याच्या नंतर समाधान वाटत असेल तर ते तुमचं गाव आहे. आणि तुम्हाला धारूर नावाचा तालुका, ऐतिहासिक नगरी आहे तुमची.
पण या धारूर तालुक्याची राजधानी जर कोणची असेल तर ती आवरगाव नावाची राजधानी आहे. अत्यंत गोड आणि अत्यंत सुंदर हे वसलेलं गाव, या निसर्गाच्या वातावरणामध्ये. किती सुंदर झाडी आहे, इथून जाऊ वाटत नाही महाराज. मी एंट्री करतानाच पाहिलं, एवढं गोड आणि एवढं देखणं गाव. किती तुमच्या गावाचं कौतुक करावं, आदर्श गावाच्या बद्दल काय बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. एवढं सुंदर आणि एवढं गाव या ठिकाणी तुम्ही समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं आणि सरपंचाच्या पुढाकारानं हे नटलेलं गाव आहे. म्हणून या समस्त गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सेवेसाठी उपस्थित ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने माझा माथा टेकवतो. सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, माझे अत्यंत जिवलग मित्र, या परिसराचा, या मराठवाड्याचा वैभव आदरणीय श्री हरिभक्तपरायण भक्तिदास महाराज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर गायले. त्यांच्या शेजारी आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराज, तेवढ्याच ताकदीचं गाणं, तेवढ्याच तोलामोलाचं गाणं. दत्ता महाराजांना सुद्धा अत्यंत मनापासून माझे धन्यवाद आहेत. पखवाज वाजवण्यासाठी सुद्धा अत्यंत गोड हात माझ्या कीर्तनासाठी बसलेला आहे. त्या हातासाठी आपल्या हाताने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत सुंदर पखवाज वादक, माझ्या आवडीचं वाजवणं मी याला समजतो. कारण तुमचे गुरुबंधू आहेत ते. असं आहे का? वा. आदरणीय पंडित केशवजी जगदाळे गुरुजी यांच्याकडे त्यांचं शिक्षण चाललेलं आहे. अत्यंत सुंदर वाजवणं आहे महाराजांचं, गोड हात आहे महाराजांचा. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय कळतं महाराज त्याच्यातलं? मी अगोदर तेच करत होतो, पण त्या धंद्यात परवाडा ना म्हणून इकडं आलो. विनोदाचा मुद्दा थोडा बाजूला राहू द्या. परंतु खरं सांगतो, वारकरी संप्रदायामधील सगळ्यात कष्टाची साधना कोणती असेल तर तिचं नाव मृदंग आहे. का कष्ट आहेत माहितीये तिला? त्याचं कारण असं, एखाद्या वेळेस हे गायला लागले तर मी शांत बसू शकतो, पण त्याला शांत बसता येत नाही. ते गायला लागले तर मी शांत बसू शकतो, किंवा मी गायला लागले तर ते शांत बसू शकतात, पण त्याला शांत बसता येत नाही. गायन कोणीही करा, त्याला मात्र वाजवावंच लागतंय. म्हणून त्याचं कौतुक मी माझ्या कीर्तनात नेहमी पखवाजाचं जास्त करतो. त्याच्या हातामध्ये अजून एक वेगळी जादू आहे, की मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारा तो हात आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की त्या हातासाठी आपण टाळी वाजवली पाहिजे. अत्यंत सुंदर महाराजांनी पखवाज वाजवला, त्यांनाही धन्यवाद. ही सगळी बालगोपाळ मंडळी, अरे वा, काय आज सगळं आमचंच आहे सगळे. तपोवन नावाचं अत्यंत सुंदर इथं गाव आहे. त्या तपोवन गावची माझे जिवलग मित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण सौरभ महाराज कंसे यांच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापना दिनानिमित्त सुद्धा माझंच कीर्तन आहे तिथं. महाराजांचं अत्यंत गोड संस्थेचं नियोजन आहे. 60-70 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. माझे गुरुबंधू, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला संपर्क करणारे दादा असतील, तुम्ही कमिटी सगळी असेल, सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने माथा टेकून सेवेला सुरुवात. विडाला साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. सिस्टम वाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. युट्यूब चॅनल लाईव्ह आहे का? लाईव्ह नाही ना? ओके, काय अडचण नाही. तुम्हालाही धन्यवाद देतो, चोपदारांनाही धन्यवाद देतो. सगळ्याला मनापासून धन्यवाद आहेत. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. माझ्या अभंगावर मला चिंतन करायचंय, तत्पूर्वी तुमच्याशी मला थोडंसं प्राथमिक बोलायचंय. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही, तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे, या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही, तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही, आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही, आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला झोपायला जागा मिळाली नाही, आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे.
असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का? तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे. आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली, तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबा रायाला खापर मिळू दिलं नाही. आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. असताना शिवलं की पाप होत होतं साहेब. असताना शिवलं की पाप होत होतं. आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे, म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबा रायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली, तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली, तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे. आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. काय दिलं या समाजानं संताला बोला? दिला तो केवळ त्रास. ज्ञानोबा रायाला, ज्या ज्ञानोबा रायानं हरिपाठासारखा ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दान देऊन टाकला, त्या ज्ञानोबा रायाला आळंदीतल्या लोकांनी एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही साहेब. आणि आता तीच आळंदीतली लोक, त्यांना ज्ञानोबा रायाची आरती केल्याशिवाय त्या आळंदीतल्या लोकांना 2 टायमाचं जेवण मिळत नाही. अर्थात समाजानं असताना संतांना दिला तो केवळ त्रास. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माझ्या दादानो, असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्या माणसाची किंमत आपल्याला कळत नाही. जोपर्यंत दादा आपल्यामध्ये होते तोपर्यंत दादावर सिंचन घोटाळ्याचे अनेक आरोप केले, पण दादा गेल्याच्या नंतर ज्यांनी आरोप केले त्याच माणसाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. कधीतरी याचा विचार करा, माणसं जगली कशी यापेक्षा जगताना कर्तृत्व कसं केलं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी शेवटी बोलणारच आहे. म्हणून मी सांगतो, आपण भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली भूमी आहे. असताना माणसं जपा. दुर्मिळ आहेत माणसं जरांगे पाटलांसारखी जे आपल्या समाजामध्ये जन्माला आले, त्या माणसाला जपा. माणूस गेल्याच्या नंतर काही उपयोग नाही. अरे, निस्वार्थपणे काम करणारी माणसं या जगामध्ये राहतील तर त्या माणसाला असताना समजून घेतलं पाहिजे. गेल्याच्या नंतर तर माळवादावर नैवेद्य ठेवून काय उपयोग नाही. माझ्या दादानो, थोडं लक्षपूर्वक ऐका. आपण भाग्यवान आहोत. सेवेसाठी निवडलेला अभंग सुद्धा याच महाराष्ट्रातला एका साधूचा आहे. काय त्या साधूचा परिचय सांगतो, ऐका. साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं. आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून शक्तीचं प्रदर्शन करतात. विडाला मला अभंगावर बोलायचंय, अभंगावर चिंतन तुम्हाला द्यायचंय. तत्पूर्वी माझ्या 2 सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत. एक, तुमचा कितीही लाखाचा मोबाईल असला तरी सायलेंट मोडवर ठेवा. आणि दुसरी, तुमचं लेकरू कितीही नवसाचं असलं तरी 1.5 तासापुरतं सांभाळा. कारण मी पोरांपासून 2 हात लांब आहे. मी अदुगरचा शिक्षक आहे. सरपंच 1 महिनाभरच शिक्षकाची नोकरी केली, पोरांना वैतागून नोकरी सोडून दिली. मी एक दिवशी बिना डब्याचा शाळेत गेलो. बिना डब्याचा शाळेत गेलो आणि एका पोराला म्हणलं, ए रामे, हा डब्बा आणलास का रे?
तो म्हणला आणलाय ना सर. म्हणलं खाऊ का रे तुझा डब्बा? तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. एवढे विचित्र आहेत महाराज. हे सोपे आहेत का काही ही पोरं? त्याच पोराला आमच्या एका मॅडमने प्रश्न विचारला होता. म्हणजे काय रे राम्या, एका बाजूला 1 किलो बुद्धी ठेवली आणि 1 किलो लाडू ठेवले तर तू काय घेशील? तो म्हणला मॅडम मी 1 किलो लाडू घेईल. मॅडम म्हणले अरे मूर्खा, मी असते ना तर मी 1 किलो बुद्धी घेतली असती. तो म्हणला बरोबर आहे ना मॅडम, ज्याला जे कमी येतो तेच घेणार आहे. माझं कीर्तन 5G वाल्याने ऐका, 2G वाल्याला आपल्या कीर्तनात रेंज लागत नाही. कान उंच करून कीर्तन ऐकलं तर तुम्हाला समजेल. विठाला जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात की आम्ही बळीवंत झालो. काही लोकांना सांगितलं तुकोबाराय तुम्ही बळीवंत झालात, गोष्ट खरी आहे, अभंग लिहिलाय तुम्ही, हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. पण का हो तुकोबाराय तुम्ही बळीवंत झालात, नेमकं कशाच्या जोरावर बळीवंत झालात? बळाचे अनेक प्रकार आहेत. आकाशातलं बळ वेगळं, जमिनीतलं बळ वेगळं, पाण्यातलं बळ वेगळं, हवेतलं बळ वेगळं, स्त्रियांचं बळ वेगळं, पुरुषांचं बळ वेगळं. अहो नेमकं तुमच्याकडे कशाचं बळ आहे? तसे प्रामुख्यानं शास्त्रामध्ये बळाचे 5 प्रकार आहेत. काही काही लोकांकडे शारीरिक बळ असतं 1 नंबर, काही काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं 2 नंबर, काही काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं 3 नंबर, काही काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं 4 नंबर आणि काही काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं 5 नंबर. शारीरिक शास्त्राच्या नियमानं हे 5 बळाचे प्रकार अत्यंत महत्वाचे. तुकोबाराय तुमच्याकडे कोणतं बळ आहे? शारीरिक बळ जास्त झालंय का तुमच्याकडं? म्हणून तुम्ही म्हणता का आम्ही बळीवंत झालो? कारण जी माणसं शरीरानं बलवान असतात ती माणसं कोणाला घाबरत नाही. तुम्ही गावात कोणाच्याही नादी लागाल, पण 200 किलो वजनाच्या पैलवानाच्या नादी लागाल का? तुम्ही काय म्हणता? करण्याचा आवाज कमीच करा दादा, अजून ते खणकायला लागलं, ते पलीकडचा आवाज रिटर्न फेकायला लागलं बघा. तुम्ही काय म्हणताल? तुम्ही म्हणाल या 200 किलो वजनाच्या पैलवानाच्या नादी लागण्यात मजा नाही, हे नुसतं अंगावर बसलं तरी आपला जीव निघून जाईल. अर्थात शारीरिक बळ महत्वाचं आहे ना हो. शरीरानं माणूस बलवान असलाच पाहिजे. जी माणसं शरीरानं बलवान असतात ती माणसं कोणाला घाबरत नाही. एक दिवशी मी सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेतलं. खंडोबाचं दर्शन घेऊन पायऱ्यावर बसलो. संध्याकाळचं कीर्तन मला पुरंदरला होतं म्हणून पायऱ्यावर बसलो. थोडा वेळ होता माझ्याकडं. तिथं खंडोबाचा एक नियम आहे, नवीन लग्न झालेलं जोडपं तिथं आलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागते. आता तिथं ज्याची ज्याची शारीरिक सृष्टी मजबूत होती तो पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचा आणि 5 पायऱ्या चढायचा. पण तिथं एक जोडपं बघितलं मी 35-55चं. म्हणजे बाई 55 किलो गडी 35 किलो. मी मनात म्हणलं ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गाडी. आणि सरपंच तसलं जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण पळत येतात. ते म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल नाही तर 500 रुपये फाईन पडावं लागेल. ते 35 किलोच तर खालीच बसले. तो म्हणला पैसे तर द्यायला नाहीत आणि ही जगदंबा उचलणं आपल्याच्यानं शक्य नाही. पण पैसे द्यायला खिशात नसल्यामुळं त्या पोराचा नाविलाज झाला आणि ते पोरग खाली वाकलं महाराज. बायकोला उचलायला 1-1.5 तास गेला माझा तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. आणि ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज आणि हे 55 किलोचं गोटुड त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाच्या ठोक्यात नुसते धडा 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 धडा. मी मनात म्हणलं अरे काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तून काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव. तसला बुवाजा घेऊन उठलं राव ते. 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. लय जोरात टाकलीस तू बी 35चाच आहेस. शारीरिक बळाचं असणं अत्यंत महत्वाचं आहे माझ्या दादानं. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. किती सुंदर आहे. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत आणि याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? आपण दिवसभर काय पाहतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं, आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की दिवसभर काय घडलंय तो बेल्ट संध्याकाळी सगळं आपल्याला पुन्हा दाखवतो. मग काय त्या बेल्टाची लांबी?
एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 50, कोणाचा 70, कोणाचा 100. पण आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, भंगार होऊन दिला नव्हता. मायबाप चांगदेव महाराजांना. मग हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. हा नरदेह पहिल्यांदा आपण कमवला पाहिजे. मला अभिमान वाटला इथं आल्याच्या नंतर तुमचं संपूर्ण गाव निर्व्यसनी मला मिळालं. या गावाची नोंद करावी लागेल आपल्याला. ऐका, हा सुंदर नरदेह मिळालाय, याला कमवा. याला दारूच्या आहारी घालू नका, याला व्यसनाच्या आहारी घालू नका. या नरदेहानं पंढरपूरची वारी करा, या नरदेहानं आळंदीच्या ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये जा, तर या नरदेहाचं सार्थक होणार आहे. अर्थात बरीच लोक म्हणतात आम्ही गरीब आहेत. अरे कशाने गरीब आहेत तुम्ही? जगाच्या मालकानं हे 222 करोड रुपयाचा नरदेह तुम्हाला फुकट दिलाय. याची किंमत किती आहे माहितीये तुम्हाला? 222 करोड रुपये याची किंमत आहे शास्त्रज्ञाच्या हिशोबानं. बरेचसे लोक मला म्हणतात, कीर्तनाच्या कधी अगोदर जाण्याचा प्रसंग असला तर लोक म्हणतात महाराज परिस्थिती गरीब आहे आमची, आम्ही जरा गरीब आहेत. ज्याला ज्याला वाटतं ना मी गरीब आहे, त्यांना कीर्तन सुटल्याच्या नंतर मला भेटा, त्याला 4 दिवसात मी करोडपती करतो. आपल्याकडे जादूची कांडी आहे, पण त्याचा चार्ज वेगळा लागेल. ज्याला ज्याला श्रीमंत व्हायचंय ना, ज्याला वाटतं ना मी गरीब आहे, त्याने कीर्तन झाल्याच्या नंतर मला भेटा, 4 दिवसात त्याला श्रीमंत करतो, मी करोडपती करतो त्याला. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो. मी कीर्तन झाल्याच्या नंतर मी त्याला माझ्या गाडीत बसवतो, गाडी थेट मुंबईला नेतो. मुंबईला माझा एक किडनी स्पेशालिस्ट मित्र डॉक्टर आहे. त्याच्या एका किडनीचे 5-50 लाख रुपये मिळतात. दोन्ही वाल काढून टाकायचे आणि करोड रुपये त्याच्या हातात द्यायचे. आपला एक दात पडला तर एका दाताची किंमत दवाखान्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 हजार आहे, आणि चांगला बसवायचं म्हणलं तर 70 ते 80 हजार आहे. जगाच्या मालकानं पहिले 32 आणि आताचे 32 64 दात आपल्याला फुकट दिले. कधीतरी याचा विचार करा आपण. जी माणसं शरीरानं बलवान असतात ती माणसं कोणाला घाबरत नसतात. जगद्गुरु तुकोबारायाला लोकांना विचारलं, तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त झालं का? तुकोबाराय म्हणले, अरे वेड्यानो, माझ्याकडे शारीरिक बळ जास्त असतं तर मी लोकांच्या हातापाया पडून परमार्थ करायला लावला नसता. मी एका एकाच्या गचुऱ्याला धरलं असतं, तुळशीची माळ गळ्यात टाकली असती. पण काय करू, तेवढी ताकद मला देवानं दिली नाही. काय करू देवा देवा, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, शक्ती ऐसी नाही शक्ती. काय करू देवा, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, आणि दंडोनी पुढती वाटे लावू. अहो देवा, माझ्याकडे तेवढी ताकद नाही, माझ्याकडे शारीरिक बळ नाही बाबा. हो, काही लोक म्हणले तुकोबाराय, मग तुमच्याकडे शारीरिक बळ नाही म्हटल्यावर तुमच्याकडे बुद्धीचं बळ असेल, म्हणून तुम्ही म्हणत असताल आम्ही बळीवंत झालो. कारण जी माणसं बुद्धिमान असतात ती माणसं प्रचंड बलवान असतात, आणि बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. कारण ज्ञानोबरायानंच सांगितलंय, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, आणि एका केशवराजे. अहो बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. मग तुकोबाराय, बुद्धीचं बळ जास्त झालं का? कारण जी माणसं बुद्धिमान असतात ती माणसं प्रचंड विद्वान असतात. बघा, आपल्या भारत देशामध्ये 3 माणसं फार बुद्धिमान होऊन गेली. एकाचं नाव कालिदास, एकाचं नाव बिरबल, आणि एकाचं नाव महाभारतातला अर्जुन. कालिदास आणि बिरबल किती बुद्धिमान होते सांगतो ऐका. काय झालं बघा, बिरबल तर एवढा बुद्धिमान होता, कापराची बुद्धी होती त्याची. हजरजबाबी माणूस होता. एक दिवशी सगळ्या मंत्रिमंडळानं असं ठरवलं की बिरबलाचा अपमान करायचा. म्हणून राजासाहेबाच्या कानावर बातमी घातली आणि राजानं बिरबलाला समोर बोलवलं आणि राजानंच बिरबलाचा अपमान करायचं ठरवलं. राजा म्हणला बिरबल म्हणला, जी हुजूर, अरे आपल्या दोघाला रात्री मला एक स्वप्न पडलं बघ. बिरबल म्हणला, काय स्वप्न पडलं? अरे आपण दोघं शिकारीला चाललो होतो. बर, शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. बर, गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. बर, आपण दोघंही दोन्ही खड्ड्यात पडलो. बर, पण बिरबला, तू ज्या खड्ड्यात पडला ना तो खड्डा घाणीनं भरलेला होता, आणि मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा मदानं भरलेला होता. सगळी दुनिया हसायला लागली.
बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला. पण बिरबल हजार जबाबी माणूस होता. बिरबल म्हणला, राजासाहेब काय योगा योगा हो, मला सुद्धा रात्री हेच स्वप्न पडलं. आपण दोघं शिकारीला चाललो होतो. शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. आपण दोन्ही खड्ड्यात पडलो. पण राजासाहेब, तुम्ही ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा मदानच भरलेला होता. मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा घाणेनच भरलेला होता. पण ऐका ना राजासाहेब, तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं, माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. खड्ड्याच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला चाटत होतो आणि तुम्ही मला चाटत होते. कापराची बुद्धी आहे महाराज या माणसाची. याच्याही पलीकडे एक बुद्धिमान माणूस होता ज्याचं नाव होतं कालिदास. अहो साहेब, कालिदासाच्या बुद्धीचं कधी मोजमाप करता नाही आलं. कालिदासाची बुद्धी कशी ओळखायची लोक माहितीये? त्याच्या नगरीमध्ये एखादा प्रसंग घडला, अर्थात तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर सरपंच कसा आहे तो कळतो. ज्या गावामध्ये जाल तुम्ही त्या गावाची परिस्थिती पाहून तुम्हाला सरपंचाची त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चेक करता येते. तसंच होतं त्या कालिदासाचं. कालिदासाच्या बुद्धिमत्तेचं मोजमाप करता आलं नाही. एखादा प्रसंग त्याच्या नगरीमध्ये घडला की लोक म्हणायचे, नगरीतली माणसं एवढी बुद्धिमान तर त्या नगरीचा राजा किती बुद्धिमान असेल. त्याच्या नगरीमध्ये एक घडलेला प्रसंग सांगतो. एक पांतस्ता रस्त्यानं चालला होता. चालता चालता त्या पांतस्ताची नजर उजव्या बाजूला एक सुंदर बाई उभा होती, स्त्री उभा होती. त्या स्त्रीवरती पडली. ती एवढी देखणी होती की तो पांतस्ता चालताना तिच्याकडे पाहिला आणि एका जागेवर थांबला आणि तिच्याकडे पाहतच राहिला. पण ती स्त्री कालिदासाच्या नगरीतली होती. तिनं त्या पांतस्ताला राशीचक्रामध्ये प्रश्न केला. ती काय म्हणली माहितीये? अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. काय म्हणली ती? अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. आपल्या राशी किती येतो? 12. कोणकोणत्या? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ती म्हणते, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस. दुसरी रास आहे वृषभ, वृषभ म्हणजे बैल. तिसरी रास आहे मिथुन, मिथुन म्हणजे विषयिक सुख. ती म्हणते, अरे बैला, तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या, मी सिंहाची मुलगी असल्यामुळं 11वी रास आहे कुंभ, कुंभ म्हणजे घडा, घडा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं बुद्धिमत्ता. याला म्हणायचं बुद्धिमत्ता. काही लोक नको तिथं बुद्धी लावतात महाराज. वेल एज्युकेटेड लोक झाले, सुशिक्षित झाले, हुशार लोक झाले. डिजिटल जमाना झाला महाराज. बरं, जमाना डिजिटल झाला. डिजिटल तरी किती व्हायला पाहिजे? डिजिटल इंडिया, डिजिटल इंडिया. डिजिटल तरी सरपंच किती व्हायला पाहिजे? अहिल्यानगरचं कीर्तन केलं आणि पुण्याला निघालो. सुप्याच्या टोल नाक्यावर एक भिकारी भेटलं मला. तो भिकारी म्हणला, जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. म्हणला काहीतरी दान धर्म करा. गाडीचा काच खाली घेतला, गाडीत बघितलं सुट्टे पैसे नव्हते. मी त्याला सांगितलं भिकाऱ्याला, दादा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत रे. तो म्हणला फोन पे करा. भिकारी म्हणला फोन पे करा. बरं, मी 10 रुपये त्याला फोन पे केले, पण तो म्हणला 10 रुपयावर जमणार नाही, अजून 10 रुपये करा. अरे म्हणलं 10 आत्ताच केले ना, अजून 10 कशाला? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. इतका अवघड आहे महाराज, इतका अवघड आहे. चला, माझा मुद्दा हा आहे की महाराज, बुद्धीचं बळ. महाभारतामध्ये एक बुद्धिमान माणूस होऊन गेला बघा, ज्याचं नाव आहे अर्जुन. ऐकताय ना तुम्ही सगळे व्यवस्थित? महिला मंडळ समजतीन भाषा माझी? लय अवघड आहे. हे बघा, मला लय अवघड कीर्तन करता बी येत नाही. उग इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वशनीन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत तुम्हाला पाडणार नाही. सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशालाही चुकाट्यात हात घालायचाय. सोप्या पद्धतीत कळतंय ना, कायला अवघड बोलायचंय? आमच्या बऱ्याच लोकांना अवघड बोलण्याचा नाद आहे. माझा एक मित्र आहे साहेब, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी म्हणलं, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू तर आला नाही. तो म्हणला, महाराज त्याचं काय आहे ना, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं गायबाने पंक्चर मन.
पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर वरील पाषाण सचित्र काय करायचं, सोप्या पद्धतीत कळत असेल तर कशाला अवघड बोलायचं महाराज, गरज आहे का काय अवघड बोलायची. चला ऐका, महाभारतामध्ये अर्जुन फार बुद्धिवान माणूस. किती बुद्धिवान सांगतो ऐका. महाभारताचं युद्ध ठरल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला अर्जुन आणि दुर्योधन गेले होते. कोण होता हो दुर्योधन, कोण होता अर्जुन, काही कल्पना आहे का आपल्याला? नसेल तर सांगतो ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भृवक्षत्र नावाचा एक राजा आहे, आणि त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, बारावं नाव देहली, तेरावं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईस ट्राय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथे बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो भृवक्षत्र नावाचा राजा, त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीच्याचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु, म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला, आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा ज्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगद. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं जन्माला आली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन, आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं जन्माला आली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायचे नाही, कारण गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळत नाही. का माहितीये? स्वतःच्या नवऱ्याला दिसत नव्हतं म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी जिने खर्च केलं, तिचं नाव गांधारी आहे. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना, आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा तिकडे नाही, माझा मुद्दा हा आहे, त्या गांधारीला 100 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. आणि त्या कुंतीला 5 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. पांडवांचा सरसेनापती होता अर्जुन, आणि कौरवांचा सरसेनापती होता दुर्योधन. दोघंही श्रीकृष्ण परमात्म्याचे भक्त होते. दोघंही देवाकडे मदत मागायला गेले. देव झोपलेला होता. अगोदर दुर्योधन गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. महिला मंडळ, तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पाया बसला माणूस अगोदर दिसतो का डोक्या बसला? हो, कोण म्हणलं डोक्या बसला? पाया बसला. झोपेतून उठल्यावर पाया बसला माणूस. समोर अर्जुन होता. देव झोपेतून उठले, अर्जुनाला पाहिलं. अर्जुना, कधी आलास म्हणून विचारलं. अर्जुन म्हणला, देवा आत्ताच आलो. पण दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, ए देवा, अर्जुनाच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास. देव म्हणला, अरे दुर्योधना, जरी तू अर्जुनाच्या अगोदर आलास तरी डोक्यावर बसलास ना, आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, विद्यार्थ्यानं कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नाही, लेकानं कधी बापाच्या डोक्यावर बसायचं नाही, भक्तांना कधी देवाच्या डोक्यावर बसायचं नाही, आणि बायकोनं कधी ते तुम्ही म्हणा, मला अजून जेवायचंय, मी जेवलेलं नाही. अर्थात देवानं दोघालाही समोर बसवलं. विचारलं, आलात कशासाठी? दोघांनी सांगितलं, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला, मला माहिती आहे. मग
दोघाही म्हणले देवा आम्हाला मदत काय करशील रे. देवानं दोघांसमोर दोन विकल्प ठेवले. देव म्हणला एका बाजूने माझा 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना काय पाहिजे तुला. मतिमंद दुर्योधन बुद्धिभ्रष्ट म्हणला तू नको देवा मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देवानं देऊन टाकलं. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं घेतला आणि त्या सभेमधून उठला आणि एक एक राजदंडाची पायरी उतरत उतरत मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. आता मी हस्तिनापुराच्या गादीचा मालक होणार, आता मी जिंकणार म्हणून मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करत गेला. पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली. अर्जुना तुला काय पाहिजे रे. अर्जुन बुद्धिमान होता. अर्जुन म्हणला देवा मला काहीच नको, मला फक्त तू पाहिजे. आता ऐका, देवा अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला ए देवा का रे माझ्याकडे पाहून हसला. देव काय म्हणला माहितीये, अर्जुन अरे हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता, बुद्धिमान होता. तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. त्याच परंपरेतले तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात मी जरी परंपरेतला त्या असलो तरी माझ्याकडे बुद्धी नाही रे बाबा. अल्प माझी मोती मनोनी माझी मती म्हणून येतो का कुळती. मती मती म्हणजे बुद्धी. यालाच अजून एक प्रमाण आहे तुकोबारायाचं. मी तवा अनाथ अपराधी आणि कर्महीन मतिमंद बुद्धी. अरे आमची बुद्धी मतिमंद आहे, आमच्याकडे बुद्धीचं बळ नाही. लोक म्हणले तुकोबाराय बुद्धीचं बळ नाही, शारीरिक बळ नाही, मग पैसा जास्त झाला का काय म्हणून म्हणायला लागले का काय आम्ही बळीवंत झालो. तुकोबाराय म्हणले कशाचा आलाय बाबा पैसा माझ्याकडं. माझ्याकडे जर पैसा जास्त असता तर माझ्या घराची राखण कुत्र्यानं केली नसती. जाऊ पुढती भिके कुत्री घराची, जाऊ पुढती भिके कुत्री घराची, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीची, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीची. आम्ही सदैव सुनके जवळी येतात राखे, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीची. आम्ही सदैव सुडके कशाचा आलाय आमच्याकडे पैसा. जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. आमच्याकडे पैसा नाही. लोक म्हणले पैसा नाही, शारीरिक बळ नाही, सत्ता तुमच्या हातात नाही. अहो काहीच नाही तुमच्याकडे तुकोबाराय. सत्ता तुमच्या हातात म्हणाव तर तुम्हीच म्हणता चाले हे शरीर कोणाची असत्ते, जगाच्या मालकाची सत्ता सांगता तुम्ही. अहो मग तुमच्याकडे कोशाचंच बळ नाही तरी तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. या अर्थी तुम्ही ज्ञानोबारायाचा हरिपाठ नाही वाचला. कारण ज्ञानोबाराय म्हणतात समाजात बळ असेल तरच माणसानं बोलायचं, नाही तर माणसानं समाजात बोलायचं नाही. पाठीमाग
कशाचं तरी बळ पाहिजे, कुटुंबाचं तरी पाहिजे, गावाचं तरी पाहिजे, समाजाचं तरी पाहिजे. याचं बळ असेल तर तुम्हाला बोलता येते. आणि तुमच्या माग बळच नाही तर कस काय बोलल? ज्ञानोबा राय सांगतात, बळे विन शक्ती बोलू भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. बळ विन शक्ती बोलू नये, बळ विन शक्ती बोलू नये, बळ विन शक्ती बोलू नये. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानोबा राय म्हणतात, समाजात बळ असेल तर बोलायचं. त्या पाचही बळांना, जे पाचही बळ ज्याच्या पाठीमागे आहेत, त्या माणसाचं नाव जरांगे पाटील आहे. सामाजिक बळ पाहायला गेलं तर अथांग जनसमुदाय जरांगे पाटलांच्या पाठीमागे. कौटुंबिक बळ पाहायला गेलं तर कौटुंबिक बळामध्ये स्वतःच्या मालकाच्या संसाराची जबाबदारी त्या जरांगे पाटलाच्या पत्नीनं खांद्यावर घेतली आणि आपला पोरगा, आपला नवरा, आपला मालक या समाजासाठी दान करून टाकला, समर्पित करून टाकला. कुटुंबाचे सुद्धा त्या ठिकाणी बळ पाठीमागे आहे. बर, फक्त एकच बळ नाही पाटलांकडे, ते म्हणजे शारीरिक बळ. एवढ्या शारीरिक बळालाच त्या ठिकाणी पाटलाकडे बळ नाही. आणि बुद्धीचं बळ म्हणताल तर बुद्धीच्या बळाला चॅलेंज नाही, इतकं भयानक बळ पाटलांकडे. अर्थात ह्या सगळ्या बळांना अपवाद पाटील आहेत. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे एकही बळ नाही. लोक म्हणले, तुकोबाराय तुमच्याकडे बळच नाही, मग तुम्ही कस काय म्हणता आम्ही बळीवंत झालो? तुकोबाराय म्हणले, अरे वेड्यानो, हे प्रापंचिक बळ आहेत, हे संसारिक बळ आहेत, पण माझ्याकडे जे बळ आहे ते पारमार्थिक बळ आहे. माझ्याकडे जे बळ आहे ते पारमार्थिक बळ आहे. जे बळ संसारातल्या सामान्य माणसाकडे असेल का नसेल मला माहित नाही, माझ्याकडे ते बळ आहे. लोक म्हणले, कोणतं बळ आहे हो तुकोबाराय? त्यावेळेस तुकोबारायाने सांगितलं, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. अहो, आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे हो, आणि त्या वैराग्याच्या बळानच आम्ही बळीवंत झालोत. अभंगाचं पहिलं चरण. बळ्याचे अंकित, 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 बळ्याचे अंकित.
अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. सगळ्या टाळकऱ्यांसाठी आणि गाणाऱ्या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढी गोड साथ, एवढे गोड वाजवणारे, एवढे वादक, एवढे सुंदर गायक आम्हाला रोज भेटत नाहीत महाराज. तुमच्या गावाचं अत्यंत सुंदर आणि उत्तम नियोजन आहे. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. सरपंच एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. मागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत, पण आज मात्र उत्तम. आणि आमच्या सौरभ दादाने एवढी सुंदर ही पोरं घडवलीत महाराज. जास्त दिवसाची संस्था नाही बरं का आमच्या सौरभ दादाची. अगदी वर्ष 2 वर्षाची संस्था आहे. 2 वर्षाची संस्था आहे, पण 2 वर्षाची संस्था 25 वर्षाच्या संस्थेला लाजवेल एवढी मोठी देखणी संस्था आहे महाराज. अत्यंत सुंदर अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. आपल्याकडे 3 चरण शिल्लक आहेत. वेळ फक्त 20 मिनिटाचा शिल्लक आहे. सगळ्याला विनंती, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतो. भजन गोड करा. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन 11ला सुटल, 9ला. रोजच्या टिपणातला आला 9 ते 11चा टायमिंग, पण उत्तम टायमिंग 7 ते 9चा. आदर्श गावाचा आदर्श टायमिंग आहे साहेब हे. कारण 9 ते 11च्या टायमिंगने एवढा त्रास व्हायला लागला. काल परवा हिंगोलीची घटना ऐकली असेल तुम्ही. 3 कलाकार मंडळी जागेवर मरण पावले. 11 वाजता कीर्तन संपलं, 11:30 वाजता मंडप सोडला आणि घराच्या दिशेने निघाले होते. घरचे वाट बघत होते, पण चलता चलता ट्रक न चेंगरून मेले हो. 7 ते 9चा टायमिंग ठेवला ना तुम्ही, 10 वाजेपर्यंत ड्रायव्हरही सुधीत असतात आणि माणसं आपापल्या घरी पोहोचतात. पण 11च्या पुढे सगळ्याची गाडी फेल झालेली असते आणि ते सगळे चांगल्या माणसावर चालून येतात. म्हणून हा टायमिंग अत्यंत सुंदर आणि देखणा आहे. महिला मंडळ गोड भजन करा. सुरुवातीला महिला भजन करतील, नंतर पुरुष भजन करेल. महिला मंडळ भजन करताना लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुम्ही घरी कुणाला घाबरता का? नाही म्हणतात महाराज. आणि खरंच आहे, नाहीतच घाबरत महाराज. जुन्या बाया तरी अजून जुन्या माया बघा, अजून हे जे वर बसलेले जे माणसं आहेत ना, यांना विचारा, यांनी अजून बी डोळे वर करून पाहिलं तरी आमची म्हातारी शांत बसते. आताची बसत नाही. आताचे डोळे आपण वर करायची ताकदच ठेवली नाही साहेब. कशाची ताकद आहे सांगा. या जुन्या काळातल्या लोकांना जुना काळच चांगला होता, आताच राहिलेला नाही. जुन्या काळात खरं सांगा महिला मंडळ, अहो ह्यांचे लग्न 4-4 दिवस चालायचे. आपलं कवा येतो कवा ब्राह्मण मंगलाष्टिका म्हणतो, कवा लग्न संपत मेळ लागत नाही. 4-4 दिवस लग्न चालायचे. गंजी वैरणीच्या उडायच्या का नाही? बरोबर आहे का नाही? आणि जुन्या काळात लग्नामध्ये महिला मंडळीला जर उखाणा घ्यायला सांगितलं असं अशा लांब लचक उखाणे असायचे त्यांचे. आताच्या वाणी काय? जुन्या काळातलं किती सुंदर होतं. उखाणे किती भारी असायचे. मला लय मोठे येते. एक सांगू का नमुना महिला मंडळ? सांगू का? नको बर सांगतो ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं बघा. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला उंगरा 12, पान खाते 13, घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते वाड्याला, हंडा नेते पाण्याला, आणते आडाचा वाडा, बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. असे मला 130 येते. अजून एक सांगू का नमुना? नको बर जाऊ द्या, नको सांगू. हा असलं पाहिजे. सांगा जाऊ द्या. हाय तुमची इच्छा तर सांगतो. सरपंचावरच घेतो. काय अमोलरावच नाव आहे तुमचं? तुमच्यावरच घेतो. अहो आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर. पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा. पाहू कैकाडी महाराजाचा मठ. पाहू कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढे आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुरात जनाबाईचा खेळ.
आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोर साधू संत, थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा. माहूरची साडी औंढा नागनाथाची पावफडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी. सरस्वती पाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपती पाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले ग बाई. परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबा पाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा. आणि अमोलराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. वा वा. परमेश्वर उभा आहे म्हणूनच एवढं देखणं गाव बनवलंय साहेब. आशीर्वाद परमेश्वराचे तुमच्या मध्ये. हा जुना काळ आहे. सरपंच साहेब खरं सांगा, तुमच्या लग्नात तरी एवढं लांब घेतलं होतं का? हा? जुना काळ चांगला होता. यांना विचारा, यांना विचारा. तुमच्या काळात मोबाईल होता का हो बाबा? कॅम्प्युटर होतं का? लॅपटॉप होतं का? होय होतं का? लॅपटॉप होतं का? इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं? नाही बा. अहो यांच्या काळात काहीच नव्हतं. मोबाईल नव्हता, लॅपटॉप नव्हता, कॅम्प्युटर नव्हता. तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर करणारी माणसं आहे ती. कारण यांच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी होती. बरोबर आहे का? पाव एक पाव, पाव दोन अर्धा, पाव त्रिक पाऊन, पाव चक 1, पाव 5 सव्वा, पाव सक 1.5, पाव 7 पावणे 2, पाव 8 2, पाव 9 सव्वा 2, पाव 10 2.5, निम एका निम, निम 2 1, निम त्रिक 1.5, निम चौक 2, निम 5 2.5, निम सक 3, निम 7 3.5, निम 8 4, निम 9 4.5, निम 10 5, पाऊन एक पाऊन, पाऊन 2 1.5, पाऊन त्रिक सव्वा 2, पाऊन चौक 3, पाऊन 5 पावणे 4, पाऊन सक 4.5, पाऊन 7 सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5. असे लय मोठे येतात, पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा हा वैयक्तिक विषय आहे. जुन्या काळात सगळं होतं महाराज. त्याच्यासोबत समाधान होतं, त्याच्यासोबत शांती होती, त्याच्यासोबत आनंद होता. आता सगळं काही आहे, पण समाधान नाही, शांती नाही, आनंद राहिला नाही. महिला मंडळ खरं खरं सांगा, तुम्ही जुन्या काळात सगळ्या महिला मंडळी काटवटीत भाकरी करायच्या. लाकडाची काटवट, काटवटीत भाकरी करायच्या. खरं सांगा, काटवटीतल्या भाकरीला चव का परातीतल्या? काटवटीतल्या. काय तुमचं काय म्हणणं आहे? काटवटीतल्या. तुम्ही सगळ्यांनी काटवटीतल्या भाकरी खाल्ल्यात. काटवटीतल्या भाकरीला चव आहे, परातीतल्या भाकरीला चव लागत नाही. काटवटीतली भाकर जितकी फुगते तितकी परातीतली फुगत नाही. आता भाकरच फुगत नाही, करणारी फुगती. करणारी फुगती पण भाकर फुगत नाही. अर्थात काटवटीतल्या भाकरीला चव आहे, परातीतल्या भाकरीला चव नाही. मी एक दिवशी विचार केला, का बरं काटवटीतल्या भाकरीला चव लागत असेल आणि परातीतल्या भाकरीला का लागत नसेल बरं? मग माझ्या लक्षात आलं, काटवटीतल्या भाकरीला चव लागलीच पाहिजे. का? कारण काटवटीला भाकरी करीत असताना पाय ठेवण्यासाठी 2 कानं असतात. आणि बाया त्या 2 कानावर पाय ठेवून भाकर करतात, म्हणून त्या भाकरीला चव लागते. परातीला कान नसतात. अगोदर पायाचे 2 अंगठे तिच्यात, मग ते पाय कुठेही चालून आलेले असले तरी गुतवावेच लागतात आणि नंतर भाकर थापावी लागते. कशी काय चव लागल त्या भाकरीला? त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात येते. कशी काय चव लागल? बरोबर आहे. जुना काळ चांगला होता. जाऊ द्या, महिला मंडळ सगळ्यांना भजन करा. गोड भजन करायचं, मस्त म्हणायचं. पुरुषांपेक्षा आपलाच आवाज 1 नंबर आला पाहिजे अशी जिद्द मनामध्ये घेऊन भजन करा. म्हणा नामदेव जनाबाई, जसा जीव चाललाय ना. आणि भांडण करायचं म्हणल्यावर किती मोठ्याने भांडती ग. मोठ्याने म्हणा सगळ्या जणी. नामदेव जनाबाई, हा सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. वा. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. ते बी म्हणल्या टाळी कोणी. भजन किती देखणं असतं, भजनामध्ये आवाज किती मंजूळ असतो. अरे हे जर तुम्हाला सगळं ऐकायचं असेल, भजन कसं असतं हे पाहायचं असेल, तर आता आमच्या पुरुष मंडळीचं बघा.
हे बघा तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. पुरुष मंडळ खाली बसलेले सगळ्यांनी हात वर करा. कट्ट्यावर बसलेले, वाट्यावर बसलेले, ज्याला ज्याला वाटतं मी गडी आहे त्याने हात वर करा. आणि खरं सांगा यार, तुम्ही का खाली, खरं सांगा महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? मोठ्यानं बोला, येणार का? तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं. महिला मंडळ तुम्हाला काय कळतो? भजन ऐका एकदा आमचं आणि हे घरी घेऊन जा असं म्हणणार भजन हे रोज तुम्ही म्हणत जा. बघा किती सुंदर म्हणतात. हे बघा बरं का, माझी इज्जत तुमच्या हातात आहे. मी आपल्या पार्टीचा माणूस आहे. सगळ्यांना बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. म्हणा सगळेजण. राधे कृष्ण 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 राधे राधे. पार्टी पहिली. कोण म्हणलं अवघड झालं? बरं जाऊ दे. सगळ्यांनी हात वर घ्या आणि मोठ्या प्रेमानं भजन करा. सगळ्यांना गोड भजन म्हणायचं माझ्यासोबत. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल
महिला मंडळ खरं खरं सांगा, एवढं सुंदर तुम्ही भजन केलं, हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. नाही ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते फक्त देवाचं नामचिंतन आहे. या संपूर्ण विश्वाचा विसर पडून जातो या नामचिंतनानं. तुम्हाला कुटुंब आहे, तुम्हाला जबाबदारी आहे, तुम्हाला मालक आहे, तुम्हाला संसार आहे, तुम्हाला प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे पैसा आहे. आवाज थोडा कमी करा. याचा संपूर्ण विसर पडून तुम्ही फक्त देवाशी एकरूप झालेला असतात. दिवसातून कमीत कमी त्या देवाचा उपकार आहे आपल्यावर, हा नरदेह आपल्याला मिळाला आहे, त्या देवाच्या उपकारानं मिळाला असेल तर कमीत कमी दिवसातून 10 मिनिटं तरी त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही करायला तयार आहेत, देवाचं नामचिंतन करणं आम्हाला आवडतं महाराज, पण नेमकं कोणत्या देवाचं करावं काही कळना. देव भरपूर झाले महाराज, नेमकं कोणत्या देवाचं नामचिंतन करावं. लय अवघड देवाच्या नका ना दिलावू. या विश्वाचं भ्रमण करत असताना बघा, प्रत्येक देवाचं दर्शन करत असताना 100-200 फुटाहून तुम्हाला दर्शन आहे, पण असा एकच देव आहे, भक्त आला की चरणाच्या जवळ जागा देतो. म्हणून त्या देवाचं रोज भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे 3 चरण शिल्लक आहे. वेळ माझी थोडी कमी राहिलेली आहे, म्हणून या 3ही चरणाचा भाव तुमच्या समोर सरळ सरळ पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैराग्याच्या बळावर बळीवंत झालो. बळीयाचे अंकित आणि आम्ही झालो बळीवंत. आम्ही वैराग्याच्या बळावर बळीवंत झालो, आणि त्या वैराग्याच्या बळावर बळीवंत झाल्यामुळे आम्ही संसाराला लात मारली. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. षडउर्मी म्हणजे काय हो? 6 विकार. त्या 6 विकारांवर तुकोबाराय म्हणतात आम्ही पाय ठेवला. संत संत नेमकं कोणाला म्हणायचं माहितीये? संत नेमकं कोणाला म्हणायचं? जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे, आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. कोणाला म्हणायचं साधारण, कोणाला म्हणायचं साधक, कोणाला म्हणायचं साधू, आणि कोणाला म्हणायचं संत आहे का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू. आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. अर्थात केला षडउर्मीचा मार. 6 विकारांवर ज्यांनी मार केला त्याला संत असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते काम आम्ही केलं. बरं, जन धन तन केले तृणाही समान. आम्हाला कसल्याही प्रकारचा मोह राहिला नाही, आम्हाला कसल्याही प्रकारची आशा राहिली नाही, आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता या जनाची, या धनाची, या मनाची राहिली नाही. बर महाराज, ज्या मुक्तीसाठी हजारो वर्ष लोक एका पायावर तपश्चर्या करतात, त्या मुक्तीच्या सुद्धा पायावर आम्ही लात मारली, तिच्या सुद्धा माथ्यावर आम्ही लात ठेवली, आमचा पाय ठेवला. अहो तिथं अगोदरच आमची बायको आहे. तू का म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी. आणि या अभंगाचा शेवट, तू का म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माता. तसं पाहायला गेलं तर मुक्ती ही देवाची पोरगी आहे. पांडुरंग परमात्म्याची पोरगी मुक्ती आहे. मुक्ती वयात आली आणि देवानं मुक्तीला प्रश्न विचारला, लग्न करायचं का? मुक्ती म्हणली हो. कोणासोबत करायचं? 2 अटी आहेत म्हणली माझ्या. एक म्हणजे निरपेक्षवान पोरगा असला पाहिजे, निरपेक्ष वृत्तीने जीवन जगणारा पोरगा असला पाहिजे, आणि दुसरी अट म्हणजे वैराग्यवान महापुरुष असला पाहिजे. वैराग्यवान कोण? तुकोबाराय. देवानं तुकोबारायाकडे मुक्तीला घेऊन गेले. माझ्या मुक्तीसोबत लग्न करा तुकोबाराय. तुकोबाराय म्हणले तुमच्या मुक्तीसोबत लग्न करायला मी तयार आहे. ज्ञानोबारायानं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेले.
गुणकुसुमांची माळा घेऊनी मुक्ती बाळा आणि वैराग्य निरपेक्षतेचा गळा घेऊन सीत पावे. हातामध्ये गुणकुसुमांची माळ घेऊन तयार आहे, वरायला बी तयार आहे. पण ज्याच्या सोबत लग्न करायचं तो वैराग्यवान पाहिजे. तुकोबारायाकडे देव आले, म्हणले तुकोबाराय माझ्या पोरी सोबत लग्न करा. तुकोबाराय म्हणले लग्न करायला तयार आहे, पण जोपर्यंत मंडप मध्ये तोपर्यंतच तिला बायको म्हणून राहावं लागल. घरी आल्यावर माझी दासी म्हणून काम करत असेल तर लग्न करतो, मान्य असेल तर सुपारी फोड, नाही तर घेऊन जा तुझी घरी. म्हणून तुकोबारायानं त्या ठिकाणं स्वीकार केला, पण दासी म्हणून. आणि तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माता. अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर दिलेला आहे. झालंय माझं कीर्तन, फक्त 10 मिनिटं माझे राहिलेले आहेत. थोडं लक्षपूर्वक ऐका. ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो ते महाराष्ट्राची भूमी आहे, पवित्र भूमी आहे आपली. आणि हा वारकरी संप्रदाय खूप महान आहे. आपल्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त माझं रोज लोकांना सांगतंय, दादा माझं सांगणंय लोकांना, दादांनो हा माझा आपला वारकरी संप्रदाय कधीच थांबला पाहिजे नाही. सप्ताहामध्ये उत्साहानं सप्ते करा, आनंदानं जीवन जगा, गावागावामध्ये भजनाची पद्धत चालू ठेवा. कारण एवढीच एक साधना राहिली आहे आणि एवढाच एक सण राहिलाय जो की जुना आहे, पण अजूनही तितक्याच तेजोमय पद्धतीने चाललेला आहे. नाही तर गावागावामध्ये येणारा वासुदेव बंद झाला, गावागावामध्ये येणारा पोतराज बंद झाला, जुने सगळे विषय संपत चालले, लोक पावत चालल्या जुन्या कला सगळ्या. परंतु माझा वारकरी संप्रदाय कधी थांबला नाही. माझा वारकरी संप्रदाय चालत राहिला आणि लोकांचा उद्धार करत राहिला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपला हात दुखला तर आपल्याला हाताचा आराम करता येतो, आपला पाय दुखला तर आपल्याला पायाचा आराम करता येतो, आपलं डोकं दुखलं तर आपल्याला डोक्याचा आराम करता येतो, पण आपलं हृदय दुखलं तर आपल्याला हृदयाचा आराम करून चालत नाही. कारण हृदयानं आराम केला की आपल्या शरीराची राख होते. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयानं आराम केला की शरीराची राख होते. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि या संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार. काल परवा तो धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो, त्या देवाचं नाव काय? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय होतं? राजा दशरथ. दशरथांचे वडील कोण होते? अजराजा. अजराजाचे कोण होते? माहित नाही आपल्याला, पण ऐका आपल्या हिंदू धर्माचा इतिहास. आज एवढा इतिहास जरी शिकले तरी माझं कीर्तन सफल होईल बघा. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अज, अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्राग, शिग्रागचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंकन, शंकरचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मन, अस्मनचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानदाता, मानदाताचे युनाश, युनाशचे दुंदुमार, दुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आमचा हिंदू धर्म आहे. 400-500 वर्षापूर्वी इथं जन्माला आलेल्या त्या माणसाचं तुम्ही उदो उदो करता. अरे एवढा मोठा धर्म आहे आमचा, आम्ही किती उदो उदो केला पाहिजे? अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार मानले पाहिजेत. त्या छत्रपती शिवाजी राजानं हे देखणं स्वराज्य उभा केलं. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? कधी प्रश्न नाही पडत आपल्याला? अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. अरे एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा, कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा.
आणि सांगा अखंड हिंदुस्थानाचा एकच बाप म्हणजे शिवबा. म्हणून आपण या संप्रदायावर प्रेम केलं पाहिजे, आपण या धर्मावर प्रेम केलं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. बरेचसे लोक खात नाहीत, पित नाहीत, पण माळ घालायची त्यांना लाज वाटते. का तर आम्हाला प्रत्येक जागेवर जाऊन बसावं लागतं. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. तुम्ही सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली ना तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल. ही गोष्ट सगळ्यांना ध्यानात ठेवा. झालंय माझं कीर्तन. झालेली कीर्तन रूपे सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आदरणीय अशोकदादा नखाते यांनी संपर्क केला मला. तुमची समस्त कमिटी असेल, समस्त सगळं गाव असेल, तुमचं एकोप्याचं गाव, तुमचं गाव म्हणजे तुमचं कुटुंब आहे, असा प्रत्येक माणूस हे गाव माझं गाव नसून हे माझं कुटुंब आहे असं जगतोय. म्हणून तर एवढा सुंदर गावचा विकास होतोय ना. म्हणून तुम्हा सगळ्या गावकरी मंडळीला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि काल परवा या 3 दिवसाच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी हानी झाली बघा. एवढी मोठी हानी झाली या महाराष्ट्राची की या महाराष्ट्राची हानी आपल्याला आता भरून नाही काढता येणार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेले. काल परवापासून त्या फेसबुकला आणि त्या इंस्टाग्रामला रील दाखवतायत. अजितदादा स्वतः बोलतायत, पवार साहेब मी तुमचा निरोप घेतो. वहिनी साहेबाला सांगतायत पोरांची काळजी घ्या आणि कार्यकर्त्यांना सांगतायत की माझं काम बंद पडून देऊ नका. मी कामाचाच माणूस होतो, मी कामाचाच माणूस आहे आणि माझा प्रत्येक कार्यकर्ता कामाचाच राहणार आहे हे महाराष्ट्राला सांगून द्या. काय दिलं, किती दिलं या महाराष्ट्राला. सारथी सारख्या योजना उभा केली, पडलेली होती, धुळीला मिळाली होती योजना. अरे त्या सारथीला किती बजेट दिलं. आत्ताचा काळ आहे हो 2-3 महिन्यापूर्वीचा. लाडकी बहीण एखादा निर्णय घ्यायचा असेल ना तर धडाडीचा निर्णय होता, धाडसीचा निर्णय होता. विचार नव्हता मी निर्णय घेतल्याच्या नंतर या निर्णयाचा परिणाम काय होईल याचा विचार कधी केला नाही. ज्या वेळेला लाडकी बहीण उभा करायची होती ना त्यावेळेला असंख्य अडचणी होत्या साहेब. पण त्या असंख्य अडचणीला तोंड देऊन सुद्धा लाडकी बहीण उभा करण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा जर कोणाचा वाटा असेल तर तो अजितदादाचा आहे. ज्या घड्याळीसाठी उभा आयुष्य जगला माणूस, ज्या घड्याळाला घेऊन उभा आयुष्य फिरला माणूस, जी घड्याळ छातीची कधी निघू दिली नाही आणि जी घड्याळ हातातली कधी बाजूला होऊ दिली नाही, शेवटी त्याच घड्याळाच्या माध्यमातून स्वतःची ओळख पटवावी लागली. काय देव आहे बघा ना. देवानं ज्याच्यासाठी जगला त्याच्यावरच शेवटची ओळख पटवण्यासाठी ती घडी जिवंत ठेवली. जीवन काही नाही रे, क्षणभंगूर नाही भरवसा. जाणार आहेत आपण एक दिवस. सगळं काही मान्य होतं साहेब, आम्हालाही माहित होतं. आपल्याला प्रत्येकाला जायचंय हे प्रत्येकाला माहितीये. एक दिवस सगळेजण आपण मरणार आहेत. पण सरपंच साहेब त्या दिवशी मी देवासोबत भांडत होतो. त्या दिवशी मी माझ्या ज्ञानोबारायासोबत भांडत होतो आणि मी ज्ञानोबारायाला सांगत होतो, मी देवाला बोलत होतो, देवा अरे इतकं चांगलं काम करणाऱ्या माणसाचा मृत्यू जर एवढा वाईट देत असशील तू, तर तुझ्या भक्तीपासून लोक बाजूला जातील असं तुला वाटत नाही का? स्वतःच्या घरादाराला आणि हजारो लाखो जनसमुदाय ज्याच्यावर प्रेम करत होता त्या लोकांना शेवटचं दर्शन सुद्धा व्यवस्थित घेता आलं नाही. मी शेवटपर्यंत तुमचं काम करीत राहीन, मी शेवटपर्यंत तुमचं भलंच करत राहीन एवढा दरारा होता. विरोधी पक्षामध्ये होते ना कॅबिनेट, म्हणजे मी आजपर्यंत बरेच नेते गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, विलासराव देशमुख गेले, गोपीनाथराव मुंडे गेले, बरेच नेते गेले, विनायकराव मेटे गेले, बरेचसे नेते आजपर्यंत गेले. ज्याची त्याची श्रद्धा ज्याच्या त्याच्यावर असते साहेब. पण अजितदादा गेल्याच्या नंतर जेवढा हळहळलाय ना महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरेच्या नंतर मी पहिल्यांदा पाहतोय. आणि आम्ही पक्षाचे, आम्ही राजकारणी माणसं अजिबात नाहीत.
आम्हाला कोणत्या पक्षाशी काही घेणं देणं नाही. आमचा एकच पक्ष हरिनामावर लक्ष आहे. पण ऐका काय झालं कोणास ठाऊक महाराज. कधीच या लोकांच्या संपर्कात नव्हतो आम्ही, कधीच या लोकांसोबत फिरलो नाही आम्ही, कधीच ही लोक आमच्या कीर्तनाला बसलेली आम्ही समोर पाहिली नाही आमच्या कीर्तनामध्ये. पण माणूस गेल्याच्या नंतर मात्र अंतकरण ढसाढसा रडायला लागलो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. माणूस कधी त्या जवळ गेला नाही. मी माझ्या आयुष्यात अजितदादांच्या जवळ कधी गेलो नाही. हा, पण माझं एकही काम दादाने कधी अडून दिलं नाही. माझी गाडी सुद्धा बारामतीचीच पाशिंगची आहे. माझी इनोवा क्रेस्टा ज्या वेळेला मी घेतली ना, त्यावेळेला माझी गाडी सुद्धा त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मला घेऊन दिली. अर्थात मी त्यांचा माझ्या इथून पाठीमागचे सगळे युट्यूबच्या कीर्तन काढून बघा, मी दादांचं माझ्या कीर्तनात कधी नाव घेतलं नाही. परंतु दादा गेल्याच्या नंतर 2 दिवस मात्र एका टायमाचं जेवण सुद्धा कडू लागायला लागलं. काय कोणास ठाऊक काय झालं. परंतु माणूस गेल्याच्या नंतर अत्यंत मोठं नुकसान या महाराष्ट्राचं झालं. पांडुरंगाच्या चरणी एवढीच माझी विनंती आहे की देवा, खूप चांगला माणूस तुझ्या दारात आलाय रे. कदाचित ओळखण्यात तुझी सुद्धा चूक होऊ शकते. झाली असेल तुझी चूक त्या माणसाला ओळखण्यात, पण देवा तो माणूस जर तुझ्या दरबारात आला असेल ना, तर त्या माणसाला नक्की तुझ्या जवळ जागा दे. कारण महाराष्ट्राचं भलं करणारा माणूस निघून गेलाय. महाराष्ट्राचं भलं करणारा, काय म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अरे देवा, जर आम्हाला आवडणारा माणूस तुला आवडला असेल ना, तर घेऊन जा आमचा माणूस तुझ्याकडे, पण त्या माणसाला जागा मात्र तुझ्या चरणाच्या जवळ दे. अर्थात आमची ही सगळी सेवा, आमचा या वर्षीचा सप्ताह आणि या सप्ताहातलं प्रत्येक माणसाचा पुण्याचा कण ना कण अजितदादांना समर्पित आहे देवा. पण हे सगळं पुण्य दादाच्या चरणावर जात असेल ना, तर अर्थात दादाला तुझ्या जवळ जागा दे. इथं आल्याच्या नंतर मला कळालं की हे जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्या गावाला सुद्धा भेट होती दादांची. सरपंच साहेबांना शब्द दिला होता आणि शब्दाचा पक्का माणूस होता हो साहेब. नक्की तुमच्या गावाला पाय लागले असते त्या माणसाच्या, आणि आनंद वाटला असता त्या माणसाला की एवढं सुंदर गाव या लोकांनी बनवलंय. खरं सांगू तुम्हाला, त्या माणसानं कधीच सरपंचाचं वर्णन केलं नसतं. त्या माणसानं सरपंचासोबत सगळ्या गावाचं तोंड भरून कौतुक केलं असतं. एवढा दिलदार मनाचा माणूस होता तो. खूप गोड माणूस आणि खूप चांगलं नेतृत्व आपल्यामधून निघून गेलं. बस काही नाही, इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जाऊ. दादांना आपण श्रद्धांजली सगळ्यांना काल 2 दिवसापासून तुम्ही देतच असाल, पण आपण निवृत्तीनाथ दादाचं संताचं भजन करून दादांना एक श्रद्धांजली देऊ आणि आपली सेवा आटोपती घेऊ. इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जाऊ अशी ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला विराम. टाळी वाजवायची सगळ्यांना आणि सगळ्यांना माझ्यासोबत गोड म्हणायचं. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान संघया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान संघया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान संघया. निवृत्ती राया
ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम हरी गुरु माऊली ज्ञानगुरु माऊली जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोली